नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. भारतीय जनता पक्ष भाजप आणि त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा हे दोघं धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे कुठलंही काम ते नॉर्मल कोर्समध्ये झालेलं धक्कातंत्र, म्हणजे ही गोष्ट कधी होणार नाही, ती गोष्ट त्यांनी साध्य करून दाखवली आहे. आज प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा. आता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांचा कार्यकाळ मागेच संपला आहे. त्यांना एक्सटेन्शन दिलेलं आहे, काम पाहत आहे. पण त्यांना केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणूनही काम दिलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आपला राष्ट्रीय अध्यक्ष आज ना उद्या निवडायचाच होता. नड्डांचा कार्यकाळ 2024मध्ये संपला, म्हणजे गेल्या वर्षी संपला. पण तरी नवा अध्यक्ष दिला जात नव्हता. त्यामुळे लोकांमध्ये चुळबुळ होती की नवा अध्यक्ष कोण. भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे मोठी जागा आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षात सध्या दोनच लोक महत्त्वाचे आहेत, नरेंद्र मोदी, नंतर अमित शहा, आणि तिसरा नंबर म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे सध्या JP नड्डा आहे. राष्ट्रीय अध्यक्षाचं पद म्हणजे फार मोठं पद आहे. सत्ताधारी भाजपचा अध्यक्ष आहे तो. त्यामुळे JP नड्डा यांचं महत्त्व म्हणजे फार वाढलं होतं. आता नड्डांच्या जागी कोण, नड्डांचा वारस कोण, याचा शोध बराच चालू होता. त्यासाठी मोठमोठी नावं येत होती. धर्मेंद्र प्रधानपासून एक नावं येत होती. बैठकावर बैठका झाल्या त्यासाठी. सध्या भाजपने जो अध्यक्ष दिलेला आहे त्यामुळे सर्वांना धक्का बसलेला. म्हणजे मोदी धक्कातंत्रासाठी ओळखले जातात. आणि मोदींनी आता आपला खरा परिचय दिला असं म्हटलं जाते. भाजपला आपला निवडायचा आहे राष्ट्रीय अध्यक्ष, पण भाजपने आज दिला आहे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, वर्किंग प्रेसिडेंट. म्हणजे अध्यक्ष दिलेलं नाही, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष दिलेला आहे. आणि कार्यकारी अध्यक्ष म्हणून एका तरुण नेत्याची निवड दिली आहे. तरुण नितीन नबीन हे बिहारचे आहेत. सध्या बिहारमध्ये ते मंत्री आहेत, बांधकाम मंत्री. 5 वेळा आमदार राहिलेला हा माणूस आहे. आणि फक्त 45 वर्षे वयाचा आहे, 45. म्हणजे भाजपने तरुण चेहरा दिलेला आहे. भाजप तरुण चेहऱ्याच्या शोधात होता आणि तो त्यांना सापडला आहे असं दिसतंय. खरं म्हटलं तर बिहारचा माणूस देण्यात आता काही मतलब नव्हता, कारण बिहारच्या निवडणुका संपल्या आहेत, नुकत्याच संपल्या आहेत. बिहारमध्ये भाजप नितीश कुमारसोबत सत्तेत आहे. जिथे निवडणुका संपल्या आहेत तिथला माणूस भाजपने दिला आहे, हे महत्त्वाचं आहे. आता भाजपने ज्यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडला आहे ते नितीन नबीन. यांच्यामध्ये असं खास आहे, स्पेशल आहे की मोदींना त्याची भुरळ पडली आहे. कारण भाजप कुठल्याही गोष्टी अशा म्हणजे देखादेखी करत नाही. पक्ष वाढवायचा आहे त्या हिशोबाने पूर्ण
पूर्ण तावून सलाखून माणसांना घेतलं जाते. आणि आता नितीन नबीन यांचं नाव कोणी कोणाच्या डोक्यात नव्हतं यांचं नाव. नितीन नबीन एक नाव कोणाच्याही डोक्यात नव्हतं, कोणाच्याही कल्पनेत नव्हतं. अशा वेळेस त्यांचं नाव आलेलं आहे. आता नितीन नबीन हे 45 वर्षाचे आहेत, त्यामुळे भाजपला त्यांच्याकडून मोठ्या इनिंगची व्यवस्था आहे, मोठा डाव त्यांना खेळायचा आहे. तर सध्या नड्डा अध्यक्ष आहेत. आता यांना कार्यकारी अध्यक्ष दिले ते काही दिवसानंतर यांच्याकडे चार्ज हँडओव्हर करतील. नड्डांच्या वेळेला असंच झालं होतं. अमित शहा तेव्हा अध्यक्ष होते. काही काळानंतर अमित शहाकडे चार्ज देण्यात आला. अमित शहा म्हणजे जे पी नड्डांकडे चार्ज देण्यात आला. त्यामुळे आज ना उद्या यांच्याकडे चार्ज येणार आहे. तर भाजपचा तरुण चेहरा म्हणून नितीन नबीन यांच्याकडे पाहिलं जातं. नितीन नबीन हे कायस्थ आहेत, कायस्थ. आता कायस्थांची लोकसंख्या व्होट बँक बिहारमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे अशातला भाग नाही, किंवा इतरत्रही आहे अशातला भाग नाही. पण तरीही भाजपने हा चेहरा निवडला आहे. त्याचं कारण म्हणजे संघटनात्मक कौशल्य. नितीन नबी म्हणजे छत्तीसगडची निवडणूक जिंकून दिली, त्याच्यामागे हेच नितीन नबीन होते. तिथलं संघटनात्मक जबाबदारी नितीन नबीन यांच्याकडे दिली होती. छत्तीसगड निवडणुकीचे प्रभारी होते, छत्तीसगड आणि सिक्कीमचे होते. त्यामुळे सृष्टी नितीन नबीन यांच्या कामावर खुश फार आधीपासून आहे. त्यामुळे पण यांचं नाव कोणाच्या डोक्यात असेल, मोदींच्या डोक्यात असेल असं कोणाला वाटलं नव्हतं. पण शेवटी ते मोदी आहेत, त्यांनी धक्का दिला. आता यांची निवडणूक म्हणजे महत्त्वाची ठरते यासाठी की आता लगेच निवडणूक आहेत. बंगालची निवडणूक आहे, तामिळनाडूची निवडणूक आहे, केरळची निवडणूक आहे, त्यानंतर पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशची निवडणूक आहे. त्यामुळे भाजप संघटनात्मक चार्ज ज्याच्याकडे देईल त्यावर फार मोठ्या जबाबदारी आहेत. नुसत्या जबाबदारी नाही, त्याला त्या जबाबदारीत पास होऊन दाखवायचं आहे. पास होऊन दाखवायचं आहे, फेल नाही होऊन दाखवायचं आहे. त्यामुळे अशा वेळेला नितीन नबीन यांची निवड ही सर्वांना धक्का देऊन जाते की एवढा तरुण चेहरा, फ्रेश चेहरा हा रिझल्ट देईल का? कारण समोर निवडणूक आहेत. संघाच्या वर्तुळातून हे नाव पुढे आलेलं दिसत आहे. शेवटी मोदी हे प्रयोगावर विश्वास ठेवतात. प्रयोग, त्यासाठी धक्कातंत्राचा ते वापर करतात. मोदींनी केलेला हा एक प्रयोगच आहे. नितीन नबीन हा एक मोदीचा प्रयोग आहे. तो यशस्वी होईल का? तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.